ऑल स्टेट कंपनीसाठी इंटरव्ह्यू आहेत फ्रेशर आणि एक्सपिरियन्स साठी. आणि मी व्हिडिओच्या शेवटी एक्सपिरियन्स कॅन्डिडेटने रिझ्यूम मध्ये कुठल्या गोष्टी अपडेट करायला पाहिजे किंवा त्यांचा रिझ्यूम कसा असावा याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत तर हा ऑल स्टेट कंपनीसाठी आहे. पहा, या जॉबसाठी तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुमच्याकडे जरी एक्सपिरियन्स असाल, याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स तुम्हाला व्हॉइस, नॉन व्हॉइस, इंटरनॅशनल व्हॉइस एक्सपिरियन्स असेल किंवा नॉन व्हॉइस एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही फ्रेशर असाल, जे पण कॅन्डिडेट आहेत ज्यांना 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे ते अप्लाय करू शकतात. फ्रेशर पण अप्लाय तुम्ही करू शकता. पुणे आणि बँगलोर या दोन्ही लोकेशनसाठी इंटरव्ह्यू असणार आहेत. पहा, आता ऑल स्टेट ही कंपनी इन्शुरन्स डोमेन मध्ये डेट करते. पहा, इन्शुरन्स साठी त्यांच्याकडे रिक्रुटमेंट असतात. त्याच्यामध्ये एज्युकेशन डिटेल काय काय पाहिजे तर बीकॉम पाहिजे, बीबीए पाहिजे, बीए पाहिजे, बीएससी पाहिजे. या फील्डमध्ये ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुणे पण लोकेशन आहे आणि बँगलोर पण लोकेशन आहे. मला स्क्रीनवर एक मेल आयडी मिळेल, त्या मेल आयडीवर तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करायचा आहे आणि त्याच्यानंतर पहा तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट येईल. आता ऑल स्टेट साठी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता या ठिकाणी पहा एचआर आणि ऑप्स मॅनेजर राऊंड होतोच. फ्रेशर साठी एप्टिट्यूड टेस्ट पण होते आणि एक्सपिरियन्स साठी डिपेंड्स ऑन मे बी कधी कधी ते घेतात. जर कॅन्डिडेटने जर इंटरव्ह्यू मध्ये चांगलं रिप्रेझेंट केलं स्वतःला तर त्या ठिकाणी मग ते एप्टिट्यूड टेस्ट पण घेत नाही. पण डिपेंड्स ऑन त्यांची एप्टिट्यूड टेस्ट पण असते, डिपेंड्स ऑन कधी कधी नसते पण. ठीक आहे, मेल आयडी जो आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ऍड केलेला आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही काय करताल, मेल आयडी तिथून कॉपी करताल आणि डायरेक्ट तुम्ही तुमच्या मेल आयडी वर जाईल, मग तिथून तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता. पहा, मेल आयडी तुम्ही ज्यावेळेस रिझ्यूम सेंड करता त्यावेळेस तुम्ही सांगा त्यांना की आय गॉट युअर मेल आयडी फ्रॉम ऑनलाईन पोर्टल अँड दिस इज माय अपडेटेड रिझ्यूमे. प्लीज लेट मी नो द नेक्स्ट स्टेप. जर तुम्ही फ्रेशर असाल तर आय एम फ्रेशर, प्लीज फाइंड माय अटॅच रिझ्यूमे. जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर आय हॅव एक्सपिरियन्स फॉर 3 years 2 years इन सो अँड सो कंपनी. कंपनीचं नाव टाकायला पण मेन्शन करा. तेही विसरू नका की तुम्ही या कंपनीत जॉब करत आहात आणि तुमचा अपडेटेड रिझ्यूम. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलंच आहे. पहा, ज्यावेळेस तुम्ही मेन्शन करता रिझ्यूम, ठीक आहे ना, तर रिझ्यूम मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला काय काय गोष्टी आल्या पाहिजे. तुमच्या कंपनीचं नाव आलं पाहिजे, कंपनीची स्टार्ट डेट म्हणजे तुम्ही कंपनी जॉईन कधी केली आणि तुमची लास्ट वर्किंग डेट कधी आहे ती आली पाहिजे. जर तुम्ही रिझाईन नसेल केलं तर टिल द डेट असं तुम्ही मेन्शन करू शकता. आणि आता बरेचसे कॅन्डिडेट काय मेन्शन करतात, वर्क एक्सपिरियन्स. तर वर्क एक्सपिरियन्स पण चालतं, बट तुम्हाला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सांगायच्या आहेत. तुम्हाला काय सांगायचे आहेत, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल असं घेऊया की एक कॅन्डिडेट आहे आणि त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एचडीएफसी सेल्स मध्ये. तो इंट्रो कसं देईल, सागर नाव आहे असं एक एक्झाम्पल धरू. हाय, माय नेम इज सागर अँड आय एम वर्किंग इन एचडीएफसी फॉर लास्ट 2 years. आय एम एक्सपिरियन्स इन एचडीएफसी बँक फॉर सेल्स. सो वेअर आय एम वर्किंग, माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आर, असं म्हणून तुम्हाला सुरुवात करायचं आहे. तुमचं नाव सांगायचंय, बॅकग्राऊंड सांगायचंय, कंपनी म्हणजे नंतर तुम्हाला सांगायचंय कधीपासून मी जॉईन केलेलं आहे, इयर सांगायचं आहे. आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज हे सांगायला विसरायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही हा एक शब्द यूज करता तर ऐकायला साऊंड्स गुड, ठीक आहे ना, ज्यावेळेस तुम्हाला ऐकायला पण ते चांगलं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस मेन्शन करता तुमचं प्रोफाईल, तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन द्यायला लावतात, तर त्यावेळेस जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे तर त्यांनी माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर आणि त्याच्यानंतर तुम्ही जे जे काम करताय ते पुढं ऍड करायचं आहे. इन्शुरन्स फील्डमध्ये हा जॉब आहे. बा, ज्यावेळेस मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तुम्हाला त्याच्या अगोदर थोडीशी तयारी करून जायची आहे. म्हणजे व्हॉट इज इन्शुरन्स, इन्शुरन्सचे टाइप्स किंवा जे पण इन्शुरन्सच्या रिलेटेड क्वेश्चन्स जे असणार आहेत त्याबद्दल तुम्हाला तयारी करायची आहे. आपण एक सेपरेट व्हिडिओ फक्त इन्शुरन्स आणि त्याच्याबद्दलचे पॉसिबल क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर कसे द्यायचे आहेत याच्याबद्दल येणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहा, आपण जेवढे पण आपल्याला कमेंट्स आलते त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 90% 99% आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेलाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जॉब सर्च करताय तेही मला कमेंट करा. आणि व्हिडिओला तुम्हाला जेवढं शक्य आहे, जे पण आता मे बी जर तुम्ही काय आयटी बॅकग्राऊंड मध्ये असतील
पण तुमचे काही फ्रेंड्स असू शकतात जे की बॅक ऑफिस मध्ये किंवा व्हॉइस मध्ये, ठीक आहे ना, जे जॉब सर्च करत आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करत राहा. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.